बंडे साहेब नमस्कार. नमस्कार बरं साहेब, नमस्कार नमस्कार. नमस्कार. बरं ती काल काय झालता विषय? ते काहीतरी आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार हा धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी काहीतरी म्हणले सुपडा साप. कसला सुपडा साप? नेमकं काय समजलं नाही, पण सुपडा साप असं त्यांनी वक्तव्य केलंय. नेमकं सुपडा साप म्हणजे काय? काय अर्थ होतो बरं त्याचा? सुपडा साप हे काय अर्थ कसला असतो? सुपडा साप? कोणाचा सुपडा साप करणार? काय तसं काय अजून त्यांनी म्हणजे नेमकं कोणाचा सुपडा साप होणार हे काय वक्तव्य त्यांनी केलं? अहो त्यांचे काही जे समर्थक आहेत ते म्हणतात की आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राम सातपुते यांचा सुपडा साफ करणार असं बोललं. ते कळलं का? बर 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 अहो असं सुपडा साप मी काय म्हणतोय, होत असतो. अकलूजला गेले राम सातपुते, अकलूजला गेले. अकलूज नगर परिषद निवडणुकीत भाजपाचे 4 नगरसेवक निवडून आणले कुणी? राम सातपुते यांनी स्वतःच्या हिमतीवर. बर. आणि आणि नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदासाठी 10,000 मतदान घेतलं. मग आता अकलूज मध्ये मग 10,000 मतदान घेतलेल्या राम सातपुते यांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कोण सुपडा साफ करणार आहे? खासदार म्हणतात. अहो मी काय म्हणतोय, आता त्यांचं कोण वक्तव्य सिरियसली घेत नाही. त्यांचं कसं आहे, फक्त स्टंटबाजी करायची. अकलूज नगर परिषदेत निवडणुकीत 27-0 आम्ही जिंकणार असा त्यांनी दावा केला होता. बरोबर बरोबर. आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांची चुलती जयश्री मोहिते पाटील हे दोघेही सुपडा साफ करणार, भाजपाचे डिपॉझिट ठेवणार नाही बरोबर असे म्हणाले. बरोबर बरोबर. पण निवडणुकीत भाजपला विरोध करायचा आणि निवडणुका झाल्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं आणि ते भेट देत नसली का माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांना घेऊन जायचं. असलं धंदे करतात ते. ते काय सुपडा साफ करतात, काहीतरी कसल्या तरी वल्गना करायच्या, आणि उगाच लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. सुपडा साफ करणार आणि म्हणे आम्ही सुपडा साफ करणार. वा रे वा. तर आता 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समितीचं गण आहेत. आणि आता जो मोहिते पाटलांनी ट्रेंड सुरू केलेला आहे की भाजपाला सोडून जे महायुतीतलं घटक पक्ष आहेत ते आमच्याकडे आले, तसं काय झालेलं नाही. बर बर तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना एकनाथ शिंदे यांना फोन करून वरच्या सगळीकडे ही करून सूत्र हलवून त्यांना मोहिते पाटलांनी युती करण्याला भाग पाडलं. का भाग पाडलं? तर काय भाग पडलं? कसं काय, कशामुळे, काय वाटतं तर तुम्हाला? राम सातपुते झेपणच नाही ह्यांना. बरोबर. राम सातपुते आवरणच ह्यांना. आणि ह्यांना या म्हणलं तर ही पण येणार नाहीत. मग डायरेक्ट वरच्या नेत्याने जर सांगितले ह्यांना की तुम्हाला त्यांच्याशी जुळून घ्यावं लागते, तर मग वरच्यांचा आदेश मानून हे गेले. आणि हे काय म्हणतात की राम सातपुते यांना सोडून सगळे घटक पक्ष आमच्याकडे आले, ते भूलथापा पेरायला लागले, संभ्रम लोकांमध्ये निर्माण करायला लागले. म्हणजे एकंदरीत माळशिरस तालुक्यामध्ये फेक निगेटिव्ह करण्याचं हे काम नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. सुरू आहे. हां. आणि राम सातपुते हे कोणालाही ॲडजस्ट न होणारे लोकप्रतिनिधी आहेत. माजी आमदार म्हणजे जेव्हा ते आमदार होते तेव्हा त्यांना अकलूजमध्ये येऊ देत नव्हते. आणि 2-3 वेळा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आता आहेत त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील आणि राम सातपुते यांची दोघांची भांडणं मिटवलेली आहेत. की राम सातपुते म्हणायचं माझ्या मतदारसंघातला तो भाग आहे, मी खाली जाणार. पण रणजितसिंह मोहिते पाटील म्हणायचं त्यांना येऊ द्यायचं नाही, अजिबात तुम्ही खाली यायचं नाही. त्याच्यामुळे ते वाद त्यांनी मिटवलं. बरोबर बरोबर. हां. आणि आता ते ट्रेन का सुरू करतात, ह्यांना एवढं वर्ष अकलूज का दिसलं नाही? हा बरोबर. अहो आता हे अकलूज राम सातपुते यांनी अकलूज पूर्णपणे पोखरले. 10,000 मतं घेतलेत नगराध्यक्ष पदाला. तिथं अकलूजमध्ये घुसले, सगळ्यांचा घाम काढला मोहिते पाटील घराण्याचा. बारक्या पोरापासून सगळे ज्येष्ठापासून सगळे फिरले. आणि राम सातपुते एकटे लढत होते तिथे, तरी सुद्धा 4 नगरसेवक निवडून आणले. आणि आता जिल्हा परिषद निवडणूक आहे ही आणि पंचायत समिती निवडणूक, वरचा भाग तालुक्याचा भाग, इकडला भाग तिकडचा भाग. आणि इथं का सुपडा साफ करणार आहेत हे? बाले किल्ला त्यांचा बघा, बोलाची कडी आणि बोलाचा भात ही त्यांची आता भूमिका आहे. बोलाची कडी, बोलाचा भात, बोलाचा भात एवढ्या पुरतीच असं मर्यादा त्यांचं राहिली. चाललेलं आहे. इकडे निवडणुकीत भाजपला विरोध करायचा, राम सातपुतेंना टार्गेट करायचं. का टार्गेट करायचं? का तर ते मॅनेज होत नाहीत बरोबर. आणि ते आपलं ऐकत नाहीत.
एकंदरीत माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटलांना फक्त मॅनेज राजकारण मॅनेज राजकारण चालते. आता तुम्ही म्हणत असाल की यापूर्वी उत्तम जानकरांनी संघर्ष खूप केला, ते खरे प्रतिस्पर्धी होते. हां, त्यांचा एक काळ होता, पण त्यांची कमकुवत बाजू होती. त्यांची मला पूर्वीची हिस्ट्री माहिती आहे. जसं लांडग्याच्या तोंडाला रक्त लावतात, रक्त लागल्यानंतर तो रक्ताचा भुकेला असतो, तसं मोहिते पाटलांनी सुरुवातीच्या काळात रणजितसिंह मोहिते पाटलांचं एक प्रकरण मिटवण्यासाठी उत्तम जानकरांना 2.5 कोटी रुपये दिलं होतं. अशी लोकांमध्ये चर्चा होती, माझ्या कानावर आली होती. आणि गुजरातमध्ये कोळशाची खाणीचं काम दिलं होतं. त्यानंतर सुमित्राचं प्रकरण जानकरांनी उचललं. लोकांनी मोहिते पाटील विरोधक म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि सगळे ते तक्रार घेऊन ती त्यांना भेटायला गेले, त्यांच्याकडे गेले. पण या बहादरानं 2 कोटी रुपये घेतलं मोर्चा थांबवायसाठी. अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. वर्तुळात म्हणजे मला एकानं सांगितलं, माझ्या विश्वास माणसानं सांगितलं मला, अरे भंडारे तुम्ही विरोध करता ह्यांना, पण त्यांनी 2 कोटी रुपये घेऊन गेले, मोर्चा थांबवला. म्हणजे सांगायचं तात्पर्य, यापूर्वीचे विरोधक हे ऍडजस्टमेंटचे राजकारण करायचे, ऍडजस्टमेंटचे राजकारण करत होते, तडजोडीचे राजकारण करायचे, मॅनेजचे राजकारण करायचे. मोहिते पाटलांना माहिती आहे की आपण एखाद्या विरोधकाला जर थांबवायचा जर प्रयत्न केला, त्यांना 4 पैसे देऊन थांबवायचं, बरोबर विरोध संपतोय. पण इथं राम सातपुत्यांजवळ असतं चालत नाही. हे पैशाला मॅनेज होत नाहीत, हे तत्वाची आणि विचारानं राजकारण करतात. हे विद्यार्थी दशेपासून चळवळीत आंदोलनात सक्रिय आहेत. विद्यार्थ्यासाठी भरपूर आंदोलने केलेली आहेत. त्यांना तो लहानपणापासूनचा अनुभव आहे. बरोबर. आणि तो अनुभव आता या ठिकाणी राजकारण करताना राम सातपुते यांच्या चांगला म्हणजे कामाला येत आहे. बरोबर. तर अशा या लढवय्या राम सातपुते यांना थोपवण्यासाठी मोहिते पाटील कुटील राजकारण करतायत, विरोधकांना फोडाफोडीचं राजकारण करतायत आणि सुपडासाप करण्याची दिवा स्वप्न बघतायत. बरोबर. सुपडासाप वगैरे काय होत नसतं का? होईल असं वाटतंय का तुम्हाला? होईल असं वाटतं? राजकीय वर्तुळात 100% भाजपचं पण काम चांगलं आहे. पश्चिम भागामध्ये खरंच विकासाची गंगा रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आलेले आहे. आणि कधीच म्हणजे जसं मला कळतंय, माझं वय आता 33-34 वय आहे, जसं मला कळतंय तसं कधीही पश्चिम भागात माळशिरस तालुक्यात आमदार कसा असतो किंवा आमदाराचं काम काय असतं हे जर खरं दाखवून देण्याचं काम कुणी केलं असेल ते माझे आमदार आता जे आहेत ते राम सातपुते यांनी केलं. ही प्रामाणिक माझी भूमिका आहे. मला काय बाकीचं कोणाचं काय माहित नाही, पण ते मी सांगू शकतो. कारण की आपल्याला माहितच आहे. कारण की ह्याच्या पाठीमागे हनुमंतराव डोळस, स्वर्गीय हनुमंतराव डोळस आमदार होते. कधी ते माळशिरस तालुक्यात कधीच दिसले नाहीत किंवा असतील, त्यांचं काम वेगळं होतं. परंतु खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्यामध्ये आरोग्य दूत म्हणून ज्यांना जी पदवी मिळाली ते रामभाऊ सातपुते यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला हॉस्पिटलला 1 रुपया न देता किंवा कुठंही 1 रुपया न भरता त्यांची लाखो रुपयांची 10-10, 15-15 लाख, 20-20 लाख एवढी मोठी ऑपरेशन त्यांनी करून दिली. त्यामुळे त्यांना ती आरोग्यदूत पदवी मिळाली. कुणालाही या ठिकाणी आरोग्यदूत म्हणून पदवी कधीही कशातून मिळत नाही. हेच मोहिते पाटलांच्या डोळ्यात फुटते. त्यांना काम करणारा माणूस चालत नाही, त्यांना मॅनेज होणारा कार्यकर्ता, मॅनेज होणारा नेता, मॅनेज होणारा आमदार चालतो. राम सातपुते मॅनेज होत नाहीत. ते आपल्याला डोईजोड होतात. सगळा तालुका त्यांनी पिंजून काढलाय आणि ते विरोधकांचा एक गठ्ठा ते तयार करायला लागले. आपल्या विरोधात ती शक्ती निर्माण करायला लागले. त्याच्यामुळे मोहिते पाटलासमोर मोठं आव्हान निर्माण झाले 100%. म्हणून ते सुपडासाप करणारा अशा वल्गना करून आपल्या कार्यकर्त्यांना उसणं बळ देण्याचा जरी प्रयत्न करीत असला तरी आम्ही म्हणत नाही त्यांचा पूर्ण सुपडासाप होईल, पण भाजपाचाही सुपडासाप कदापि होणार नाही. का होईल असं वाटतं यांना? अजिबात नाही. 100% होणार नाही होणार. कारण की पश्चिम भागामध्ये रामभाऊ सातपुतेंनी विकासाची गंगा खेचून आणलेली आहे. आणि या पश्चिम भागाला कित्येक वर्षापासून मी स्वतः ग्राउंड रिपोर्ट घेतोय. या दहेगाव जिल्हा परिषद, फुलशेरी जिल्हा परिषद गट असेल, मांडवी जिल्हा परिषद गट असेल, संग्रामनगर जिल्हा परिषद गट असेल, निमगाव जिल्हा परिषद गट असेल, या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये कोट्यवधी रुपयांची कामं जर खऱ्या अर्थानं जर कुणी केली असतील तर ते फक्त रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून झालेले आहेत. आणि ते पण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून माझ्याकडे यादी आहे. खऱ्या अर्थानं
एक साधारणतः 40 पानाची यादी आहे की रामभाऊ सातपुते आमदार असताना त्यांनी जी काय विकास कामं केलीत, स्ट्रीट लाईटपासून ते खाली पाक तुमच्या तळागाळातल्या लोकांच्या घराच्या कॉन्क्रीट रस्त्यापर्यंत ही संपूर्ण कामं खऱ्या अर्थानं जर कोणी केली असतील ते म्हणजे रामभाऊ सातपुते आहेत. त्यामुळं सुपडा साप वगैरे काय नाही, हे फक्त कार्यकर्त्यांना फक्त हे करायचं काम चालू आहे. तरी काही सुद्धा असं काही नाही. राजकारण हे तत्वाचं राजकारण असावं. विरोधकावर टीका करताना ही भान ठेवून करावी आणि वस्तुस्थिती लोकांना पटेल अशी टीका करावी. तुम्ही जे काय वक्तव्य करताय त्याच्यामुळं लोक हसणारच आहेत, कारण तुमची परिस्थिती अकलूजमध्ये काय झाली होती हे अकलूजसह माळशिरस तालुक्याने व सोलापूर जिल्ह्याने चांगलंच बघितलेलं आहे. त्यामुळे सुपडा साहेब असली वक्तव्य करू नका, 100% काही होणार नाही. आम्ही यापुढेही असे विविध कंटेंट घेऊन आणि तुमच्या टीकांना प्रत्युत्तर आम्ही वस्तुस्थिती मांडून देऊ. तुर्तास आम्ही इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.